प्रशांत कोरेटकरला तातडीनं अटक करा. जालन्यात मराठा क्रांती मोर्चाची मागणी अटक न झाल्यास राज्यभरात रास्ता रोको करणार मराठा क्रांती मोर्चाचा इशारा. राज्यातील 452 ITI पैकी 100 ITI दत्तक घेणार. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात यांची मोठी घोषणा. पुरंदरमध्ये झालेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला पारगाव येथील ग्रामस्थांचा विरोध. तर ग्रामस्थांनी ग्रामसभेत सर्वमताने विमानतळाला विरोध असल्याचा ठराव संमत केला. हिंगोलीमधील गोरेगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन. टिप्परने उडवणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी तर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली. औरंगजेबाच्या कबरीला आता तारेची सुरक्षा भिंतीवर अतिरिक्त तारेचं कुंपण. पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉरची अधिसूचना नव्यानं जारी. महामार्गासाठी भूसंपादन करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तर पुणे नाशिक या दोनही शहरातील अंतर कमी होणार. मुंबईतील रस्त्यांची कामं पावसाळ्याआधीच पूर्ण करा. मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. तर कामं पूर्ण न झाल्यास कंत्राटदारांवर कारवाई. माथाडी कामगार कायद्यात सुधारणा. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा मोठा निर्णय. फेक माथाडींना रोखण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले. प्रहारचे माजी सभापती मंगेश देशमुखांवर जीवघेणा हल्ला. खरं तर अमरावतीच्या बडनेरा कृषी उत्पन्न बाजार समितीतील घटना. मंगेश देशमुखांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. नाशिकच्या पेठमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू. जखमी अवस्थेत महिलेला केलं होतं जिल्हा रुग्णालयात दाखल. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.